चक्री भजन एक दिव्य उपासना. प्राध्यापक डॉक्टर शरदचंद्र एकनाथ महाराज देगलूरकर यांचा लेख. देगलूर येथील संत सद्गुरू गुंडा महाराज यांच्या उपासना परंपरेतील प्रासादिक असे साधन म्हणजे चक्री भजन होय. संतवर्य श्री गुरुगुंडा महाराजांना भगवंताचा सगुण साक्षात्कार ज्या भजनाच्या अनुष्ठानाने लाभला असे चक्री भजन महाराजांनी अनुभवे आले अंगा ते या जगा देतसे या न्यायाने स्वतः अनुभव घेऊन शिष्य संप्रदायाच्या हाती दिले. चक्री भजनाच्या रूपाने श्री गुरुगुंडा महाराजांनी परमात्मा पांडुरंगाच्या भक्तीची एक अभिनव पद्धती आविष्कृत केलेली आहे. ही भजन पद्धती अभिनव असली तरी तिचे अंतरंग हे पूर्व परंपरेतील वारकरी संतांच्या भजन परंपरेशी जुळलेलेच आहे. या चक्री भजनाचा संप्रदायात प्रसार करून महाराजांनी भोळ्या भाविक भक्तांना स्वतःचे फार मोठे पारमार्थिक धन देऊन उपकृत केले आहे. नाथपंथातील गुरुपरंपरेचा बोध हा विठ्ठल भक्ती शिकवणारा असून तो श्री गुरुगुंडा महाराजांना सद्गुरू चूडामणी महाराजांकडून प्राप्त झाला होता. हेची गुरुगम्य खून एक विठ्ठलची जाण हे श्री ज्ञानोबारायांचे वचन अत्यंत अर्थपूर्ण आहे. आदिनाथ श्री भगवान शंकर, मत्स्येंद्रनाथ, गोरक्षनाथ, गहिनीनाथ, निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वरनाथ, देवनाथ, चूडामणीनाथ, गुंडानाथ अशी ही नाथ परंपरा असून या परंपरेतील गुरुगम्य खून म्हणजे विठ्ठलाची भक्ती होय. हीच गुरुगम्य खून सद्गुरू श्री गुरुगुंडा महाराजांच्या चक्री भजनात विशेषत्वाने अभिव्यक्त झालेली दिसून येते. असे हे चक्री भजन महाराजांच्या जीवनात केव्हा प्रगट झाले, त्या भजनाचा साक्षात्कार महाराजांना कसा झाला, त्या भजन रंगात महाराज सर्वप्रथम कधी रंगले, त्यांच्या जीवनात आलेल्या व्यापक तपश्चर्येत, वैराग्यात आणि प्रदीर्घ ज्ञानसाधनेत महाराजांना जे लाभले नाही ते चक्री भजनात कसे लाभले इत्यादी अनेक प्रश्नांच्या उत्तरामध्ये चक्री भजनाचे महात्म्य स्पष्ट होणारे आहे. महाराजांच्या विस्तृत अशा जीवनचरित्रातील काही प्रसंग संक्षेपाने विचारात घेतले तर चक्री भजनाचा पूर्वेतिहास काहीसा स्पष्ट होईल. श्री क्षेत्र देगलूर ही गुरुगुंडा महाराजांची कर्मभूमी आणि हेच महाराजांचे श्री गुरुतीर्थ होय. याच देगलूर क्षेत्री असलेल्या प्रभू साक्षात्कारी श्री गुरु चूडामणी महाराजांची सेवा श्री गुंडा महाराजांनी अत्यंत निष्ठेने केली व श्री गुरु चूडामणी महाराजांची कृपा संपादन केली. महाराजांना नाथपंथाची नामदीक्षा देऊन चूडामणी महाराजांनी त्यांना शिष्यत्व प्रदान केले. अगोदरच अत्यंत परमार्थप्रवण असलेले गुंडा महाराज त्यामुळे अधिकच परमार्थ निमग्न झाले. त्यानंतरच्या एका प्रसंगात श्री गुरुगुंडा महाराजांना तेलंगणातील रामेश्वर बंडा या पावनस्थळी देवर्षी श्री नारदांचा कृपानुग्रह लाभला व त्रयोविंशत्यक्षरी भजन मंत्राचा उपदेश देऊन नारदांनी महाराजांना भजनासाठी विना प्रसाद रूपात प्रदान केली. देवर्षी नारदांची प्रासादिक विना लाभल्यानंतर महाराजांचे अंतःकरण भगवंताच्या साक्षात्कारासाठी अत्यंत आतुर झाले. संसारात त्यांचे मन रमेना. अशा वेळी महाराजांनी देगलूरपासून जवळच असलेल्या श्री क्षेत्र रामपूर येथील शिवालयाच्या परिसरातील घनदाट अरण्यात असलेल्या एका पवित्र ग्रहस्थळाचा आश्रय केला. केवळ कडुलिंबाचा पाला खाऊन उदरनिर्वाह करीत महाराजांनी 12 वर्षे तप केले. इतक्या कठोर तपानंतरही भगवंताचा सगुण साक्षात्कार झाला नाही म्हणून महाराज काहीसे व्यथित झाले, परंतु निराश झाले नाहीत. निश्चयाचे बळ तुका म्हणे हेची फळ हा श्री तुकोबारायांचा उपदेश ध्यानी घेऊन महाराजांनी पायात चाळ बांधले, डोक्यावर फेटा बांधला. देवर्षी नारदांनी दिलेली प्रासादिक विणा व चिपळ्या घेऊन महाराजांनी भजनास प्रारंभ केला.
भगवंताचा सगुण साक्षात्कार झाल्या वाचून हे भजन थांबणार नव्हते, कारण महाराजांनी भजनारंभी तसा निश्चयच केला होता. 12 वर्षाच्या तपासाठी महाराजांनी हेच स्थान निवडले, कारण त्यांचे आदिगुरु श्री शंकर होते व त्याच श्री शंकराचे श्री प्रभू रामचंद्रांनी स्थापन केलेले शिवलिंग तेथे होते. त्यामुळे रामेश्वरा इतकेच या पावन तीर्थाचे महत्त्व महाराजांना जाणवले होते. श्रीराम जाता लंकेकडे, जेथे राहिले दिवस थोडे, शिवलिंग स्थापिले एकीकडे, कल्लोळ पुढे निर्मिला, असे या स्थानाचे महात्म्य होते. या पावन शिवतीर्थाला आदिगुरु तीर्थ व विश्वेश तीर्थ जाणून महाराजांनी भजनारंभापूर्वी रामलिंगाची विधिवत पूजाही केली. नारदांनी दिलेली विना गळ्यात घालून त्यांनीच दिलेल्या रामकृष्ण हरी मुकुंद मुरारी अच्युत नरहरी नारायणा या नाममंत्राचे गायन महाराजांनी 3 दिवसपर्यंत अविश्रांतपणे केले. त्यांच्या अर्धांगिनीने नित्याप्रमाणेच लिंबाचा पाला वाटून आणला होता, पण महाराजांनी आता तोही भक्षण करायचे टाळले. देह जावो अथवा राहो असाच त्यांचा दृढनिश्चय झालेला. शिवालयात उभयता पतिपत्नी भजनात निमग्न असताना एक महाभुजंग श्री गुंडांकडे येत असलेला पत्नी राजाईने पाहिला. आपल्या पतीचे प्राण वाचावे वाटल्यास माझे प्राणार्पण झाले तरी चालेल म्हणून ती पतिव्रता परमेश्वराची प्रार्थना करत होती. इकडे भजनात दंग झालेल्या श्री गुंडा महाराजांनी डोळे उघडून या महाभुजंगाकडे पाहिले व तू महासमर्थ शेषावतार असे म्हणून नमन केले. भगवंताच्या लीलेचे आश्चर्य असे की महाभुजंग आनंदाने डोलून परत गेला. प्रत्यक्ष परमात्माच या सर्पाच्या रूपात येऊन गेला. आता त्याने आपणास रखुमाई सह वर्तमान सगुण रूपाचे दर्शन द्यावे म्हणून महाराजांनी त्यानंतर जय जय विठोबा रखमाई, जय जय विठोबा रखमाई हे भजन गाण्यास आरंभ केला. आता परमात्म्याने दृढ आलिंगन दिल्या वाचून गत्यंतर नव्हते. भगवान विठ्ठलाचा वियोग असह्य झाल्यामुळे संतवर्य मालोपंत यांचे अत्यंत करुण रम्य असे पद महाराजांनी आळवले. ये गा भीमा तटी दिगंबरा, ये कळवळोनी प्रेमप्रीती, श्री विठ्ठला अलिंग नमस्दे, विठोबा रे अलिंग नमस्दे पंढरीराया. 3ऱ्या दिवशी अहोरात्र हेच भजन चालत राहिले. त्यानंतर चतुर्थ दिवशी आपल्या या देहरूपी पंढरीचा नाथ हाच पंढरीनाथ असे भाव महाराजांच्या अंतरंगात जागृत झाले व पंढरीनाथ पंढरी, जय जय पंढरीनाथ पंढरी हे भजन स्वभावे बाहेर धावू लागले. त्याच दिवशी भक्तवर्य गुंडा महाराजांच्या सर्वाभूती भगवत भावाची साक्ष पटवण्यासाठी स्वतः भगवान व्याघ्र रूपात आले. अत्यंत भयानक असा वाघ समोर येऊन डरकाळ्या फोडत असतानाही महाराज निर्भयतेने भजन करीत होते. अद्वैता स्थितीला प्राप्त झालेल्या भगवत भक्ताला भय कुठले? अभय ही दैवी संपत्तीच तिथे मूर्तिमंत होती. इथे तर परमात्माच व्याघ्र रूपात आलेला तो अदृश्य झाला. त्यानंतर महाराजांनी अपराध क्षमापणार्थ एक संस्कृत आर्या आळवली. अपराधीनमपराधीन मर्भकं रघुत्तस, पालय पालय श्रीरामनाथये किंचित, केशवा माधवा विठ्ठला मुकुंदा मुरारे, रामकृष्ण गोविंद नारायण हरे हे परमात्म्याचे दशनामात्मक भजन आळवून सगुण रूपातील भगवत दर्शनासाठी श्री तुकोबारायांचा सुप्रसिद्ध अभंग गाण्यास आरंभ केला. सुंदर ते ध्यान उभे वटेवरी या प्रासादिक साक्षात्कार सिद्ध अशा अभंगाचे भजन चतुर्थ दिवशी महाराजांनी अहोरात्र केले. 4 दिवस लोटले होते. 5वा दिवस उजडला होता. भगवंताच्या वियोगाने अंतःकरण व्याकुळ झालेले आणि भुकेले प्राण कासावीस
होत असलेले, कारण काले अन्नमयम प्राणहा, त्यामुळे गो म्हणजे इंद्रिय, विंद म्हणजे रमविणारा असा गोविंदच महाराजांना आठवू लागला. जय जय गोविंदराम गोविंद हे भजन सुरू झाले. नित्यानित्य वस्तू विवेक झाल्या वाचून वैराग्य लाभ नाही व वैराग्य लाभा वाचून भगवंत साक्षात्काराची पात्रता नाही. महाराजांच्या ठिकाणी विवेक वैराग्याचे फार मोठे बळ होते. याच वस्तुस्थितीची साक्ष देणारा अभंग त्यांच्या मुखातून बाहेर पडत होता. सांडोनिया सर्व आशा संसाराची, चक्री भजनात हा महाराजांचा स्वतःचा अभंग प्रथमच आला, तो 5व्या दिवशी. याचे कारण 4 दिवसपर्यंत महाराज देवर्षी नारदांच्या मंत्राचे, इतर भगवन नामाचे व श्री तुकोबारायांच्या अभंगाचे भजन करीत होते. पूर्वाचार्यांच्या भक्तिभाग्यासाठी समरस झाले होते आणि 5व्या दिवशी स्वानुभवाने उद्गार काढत होते.